आज भाजपमध्ये दोन माजी महापौरांचा प्रवेश होतोय, पण या सगळ्या प्रवेशाआधीच या सगळ्या प्रवेश प्रक्रियेला विरोध होताना आपल्याला बघायला मिळतोय। हे सगळे नेते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, पण प्रवेशाच्या आधीच भाजप आमदार देवेंद्र फरांदे आणि भाजपचे काही कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रवेशाला विरोध केलेला आहे। माजी महापौर असतील विनायक आंडे असतील, जयंत यतीन वाघ असतील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक शाहू खैरे असतील, हे सगळे नेते भाजपमध्ये जात आहेत, पण त्यांच्या या सगळ्या प्रवेशाला विरोध होत आहे। आपण इतके वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, पण आज भाजपमध्ये जात असताना विरोध होतोय। नाही, विरोध करावा लागतोय। जे जुने कार्यकर्ते तर ते त्यांचं बट नॅचरल आहे, त्यांना असं वाटतंच ना का माझ्यासारखं किंवा इतर अनेक वर्ष काम करणारा जो कार्यकर्ता नवीन पक्षामध्ये येतो तर माझ्या सिनियरिटीप्रमाणे याच्याप्रमाणे मला त्यांना न्याय द्यावा लागेल। आणि मग जे जुनं पक्षामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना ते वाटणार का बा नवीन खूप मोठ्या प्रमाणात किंवा नवीन जे येत आहेत। तर महाराज, आपण खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसोबत प्रवेश करण्यासाठी आलात, पण भाजप कार्यालयाच्या काही अंतरापासून आपल्याला पोलिसांनी थांबून ठेवलेलं आहे। ते बंदोबस्ताचा एक भाग आहे, त्याच्यामुळं ते करावं लागणार आहे। आज एवढी मोठी गर्दी किंवा पक्षामध्ये एवढं मोठं इन्कमिंग चालू आहे, तर त्याच्यामुळे कुठेही हे येऊ नये ही त्यांची जबाबदारी आहे। विरोध का होते नेमका? आपण सगळ्यांशी चर्चा करून हे भाजपमध्ये जाणार होतं का, हे ठरलेलं होतं का, किंवा जर चर्चा झाली नंतर मग हे सगळं विरोध होतं? चर्चा झालेली होती, अनेक दिवस चर्चा करून सगळ्यांची संमती घेऊन आणि त्याच्यानंतर आम्ही प्रवेश करतोय। पण चर्चा झाल्यानंतर सुद्धा विरोध होतो। हा, तर तो अंतर्गत त्यांचा प्रश्न आहे, तो आम्ही कसं सांगणार काय। कुणाशी चर्चा झाली होती महाराज? सगळ्यांशी झाली होती, सगळ्या पदाधिकाऱ्यांशी। जे आमदार विरोध करतायत त्यांच्याशी चर्चा झाली? नाही, त्यांच्याशी नाही झाले। ते त्यांचं ते पक्षप्रमुख जे आहेत किंवा निवडणूक प्रमुख आहे त्यांनी सांगितलं तो आमचा विषय आहे। माजी महापौर जयंत यतीन वाघ सुद्धा आहेत। आज आपण भाजपमध्ये जात आहे, पण जायच्या आधीच विरोध होते। आपल्याला एक गोष्ट ज्ञात असेल की कोणत्याही पक्षात प्रवेश घेत असताना वरिष्ठ जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत स्थानिक पातळीवरचे नेते सुद्धा त्याबाबत संमती देत नाही। ज्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की बा तुम्ही प्रवेशाकरता अशा अशा तारखेला इतक्या इतक्या वाजता या, त्यावेळेस आम्ही या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला। आणि निश्चितच हे एकंदरीत आपण जर गेला काही इतिहास बघता या शहरामध्ये सिंहस्थाच्या अनुषंगाने चांगलं काम उभं राहावं अशी आमची मनोमन इच्छा होती। आणि तुम्हाला माहिती असेल की गेल्या सिंहस्थाच्या वेळेस मी महापौर होतो आणि त्या काळात जो 14-15चा सिंहस्थ झाला त्याचं संपूर्ण नियोजन माझ्या कारकिर्दीत झालेलं होतं। आणि त्या अनुषंगाने आता होऊ घातलेल्या सिंहस्थात पण शहर विकासाच्या दृष्टीने अजून काय गोष्टी कायमस्वरूपी करता येतील त्याकरिता आपण विकासाच्या मुद्द्यावरती जात आहे। खरं तर भाजपमध्ये पण जायच्या आधीच विरोध होते। आपण प्रवेशासाठी आलेला आहात, पण भाजपच्या या कार्यालयापासून काही अंतरावरती आपल्याला पोलिसांनी सुद्धा थांबून ठेवलं। या संदर्भात वरिष्ठांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। निश्चितच याबाबत विरोध करणारे आत्मपरीक्षण करून वरिष्ठांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतील असं मला वाटतं। तर अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आपल्याला नाशिक भाजप कार्यालयाच्या बाहेर हे बघायला मिळतोय। हे सगळे जे लोक आहेत ते प्रवेश करण्यासाठी आलेले आहेत, पण नाशिक पोलीस भाजप कार्यालयाच्या काही अंतरावरतीच यांना थांबून ठेवलेलं आहे। अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला संपूर्ण या भाजप कार्यालयाच्या समोर हे बघायला मिळतोय। अतिशय सगळे नाट्यमय घडामोडी घडत आहेत। खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण भाजप कार्यालयाच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। दोन माजी महापौर आहेत, त्याच पद्धतीने काही नगरसेवक आहेत, हे आज भाजपमध्ये जात आहेत। पण हे सगळा प्रवेश जो आहे तो बंदोबस्तामध्ये होतो का, अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झालेली आहे। इकडे जे सगळे लोक आहेत ते प्रवेश करण्यासाठी आलेले आहेत।